लोकसभा निवडणुकीत कुणी काय केलं हे आपल्यासाठी गौण आहे. आपण भाजपसाठी काम करणार, पक्षानं विद्यमान आमदारांना तिकीट दिलं तर त्या आमदारांचंही काम करणार असं सांगत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार किसन कथोरे यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी होणार असल्याचं सूतोवाच केले. कपिल पाटील यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यांनी नरमाईचा सूर लावल्याची चर्चा रंगली आहे. नुकत्याच ठाण्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात कपिल पाटील बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी भाषणात सुरुवातीला उपस्थितांमध्ये किसन कथोरे पाटील यांच्या अगदी मागेच बसलेले असतानाही त्यांनी कथोरे यांचं नाव घेण्याचं टाळलं. त्याचवेळी ज्यांचं नाव राहिले त्यांची नावं राहिली. मी आता उमेदवार नाही, त्यामुळे मला फरक पडत नाही असा टोलाही पाटील यांनी सुरुवातीलाच लगावला. भिवंडी लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला. या पराभवाला मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे जबाबदार असल्याचा दावा करत पाटील यांनी वेळोवेळी कथोरे यांच्यावरच टीकास्त्र सोडलं. त्यामुळे कथोरे आणि पाटील यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून विस्तवही जात नाही. यामध्ये भाजप किंवा महायुतीच्या विविध कार्यक्रमांना दोघेही एकमेकांच्या उपस्थितीत येण्याचं टाळतात. मात्र काल ठाण्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात आमदार किसन कथोरे आणि माजी मंत्री कपिल पाटील एकाच मंचावर आले. यावेळी कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवरून जोरदार टोलेबाजी केली. महायुतीच्या मेळाव्यात उपस्थित असताना विविध नेत्यांनी केलेल्या भाषणात वारंवार महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं जात होतं. त्यावरही पाटील यांनी टोला लगावला. 2.25 वर्ष झाल्यानंतरही आपल्याला एकत्र काम केलं पाहिजे हे का सांगावं लागतोय असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. मेळावा घेण्यापेक्षा महायुतीमधील ज्यांच्या तोंडाला बघून मतं मिळतात अशा सर्वांची तोंड एका दिशेला करा असं आवाहन त्यांनी वरिष्ठांना केलं. विशेष म्हणजे भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मंचावर उपस्थित असलेल्या अनेक आमदार, खासदार आणि नेत्यांची नावं घेतली. त्याचवेळी आमदार किसन कथोरे यांचं नाव घेण्याचं मात्र त्यांनी टाळलं. इतकंच नव्हे तर ज्यांची नावं राहिली त्यांचा दोष मला देऊ नका. काही नावं राहिली तरी मला काही फरक पडत नाही, कारण मी निवडणुकीत उभा नसल्याचं पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे आगामी भाषणात मुरबाड विधानसभा मतदारसंघ आणि किसन कथोरे यांच्याबद्दल पाटील काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. राज्यातील सर्व महापालिकांनी 1,00,000 झाडं लावावीत असे निर्देश दिले असून त्याचप्रमाणे सर्व महापालिका वृक्षारोपण करीत आहेत. पर्यावरणाचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं वृक्षारोपण करणं ही भविष्याची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केले. एक पेड माँ के नाम या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्येकानं आपल्या आईच्या नावे 1 झाड लावावं असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले. ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानं मुख्यमंत्री हरित ठाणे 1,00,000 वृक्ष लागवड या अभियानाअंतर्गत एक पेड माँ के नाम या अभियानाचा शुभारंभ वृक्षारोपण करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, लोकमान्य नगर येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त शंकर पाटोळे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक उदय ढगे, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, एकनाथ भोईर, दिगंबर ठाकूर, विहंग सरनाईक, माजी सरनाईका राधाबाई जाधवर, आशा डोंगरे, वनिता घोगरे, प्राजक्ता खाडे, वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य नम्रता भोसले, विक्रांत तावडे तसंच ग्रीन यात्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील सर्व महानगरपालिकांनी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला असून आत्तापर्यंत ठाणे महापालिकेनं सर्वाधिक म्हणजे 61,000 झाडे लावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांचं विशेष अभिनंदन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या योजनेचे 2 हप्ते महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. महिलांसाठी ही योजना सुरू केल्याबद्दल लोकमान्य नगर येथील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत आज ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं तिरंगा मॅरेथॉन, बाईक आणि सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती। महापालिका मुख्यालयातून आमदार संजय केळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या सर्व रॅलींना हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे, उपायुक्त अनघा कदम, रीमा देवरुखकर यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या 5 किलोमीटर, 3 किलोमीटरच्या तिरंगा रॅलीत विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महापालिका मुख्यालय येथून सुरू झालेली 5 किलोमीटर स्पर्धा नितीन जंक्शन, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, कॅडबरी जंक्शन, सत्कार रेसिडेन्सी, वर्तकनगर सिग्नल, MRR हॉस्पिटल येथून पुन्हा त्याच मार्गे महापालिका भवन येथे समाप्त झाली। तर 3 किलोमीटरची स्पर्धा महापालिका मुख्यालय येथून सुरू होऊन नितीन कंपनी जंक्शन, सर्व्हिस रोड, वाहतूक शाखा कार्यालय, विठ्ठल सायन्ना मंदिर, हरिनिवास सर्कल, आराधना टॉकीज, अरकुमार वैद्य चौक येथून महापालिका भवन येथे समाप्त झाली। या सायकल रॅलीत आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे 7 वर्षांपासून ते 70 वर्षांपर्यंतचे सायकलप्रेमीही सहभागी झाले होते। तर बाईक रॅलीतही मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते। सर्व सहभागी सायकलपटू आणि बाईकस्वार यांना सहभागाची पदकं देऊन यावेळी गौरवण्यात आलं। राईट फॉर कॉज ॲथलेटिक्स असोसिएशन, पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या सहकार्यानं या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या मॅरेथॉनमधील विजयी धावपटूंना अनुक्रमे 5,000, 4,000, 3,000 अशी रोख पारितोषिकं आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं। पारितोषिक वितरण सोहळा उपायुक्त अनघा कदम, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या उपस्थितीत पार पडला। हर घर तिरंगा दौड काय सांगाल सर? घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने या ठिकाणी सायकल रॅली, बाईक रॅली आणि रॅली, मॅरेथॉन अशा प्रकारचं आयोजित केलं आहे। आणि ठाणेकरांना हे खरं म्हणजे नवीन नाही, कारण गेली 30 वर्षा मॅरेथॉन या ठिकाणी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने होत असते आणि हजारो खेळाडू जे आहेत, विद्यार्थी आहेत, सगळेच त्याच्यामध्ये भाग घेतात। पण ही अभिनव आहे रॅली, कारण की सायकल रॅली पण आहे, बाईक रॅली पण आहे आणि मिनी मॅरेथॉन सुद्धा आहे। या निमित्ताने शेवटी ठाणे शहर हे केवळ सांस्कृतिक नाही, ते हे खेळाडूंचं पण शहर आहे आणि या ठिकाणावर प्रत्येक खेळाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पण पोहोचलेले आहेत। त्यामुळे या माध्यमातून दरवर्षी प्रोत्साहन देण्याचं काम पुढच्या काळामध्ये देखील महापालिका असेल किंवा आमची विविध संस्था, NGO आहेत स्पोर्ट्सच्या संबंधातल्या, त्यांच्या माध्यमातून आम्ही देत राहणार। साहेब, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। मी आज स्वतंत्रता दिवस आहे आणि या स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देत असताना हा देश अखंड ठेवण्याकरता, हा देश विकासाकडे नेण्याकरता आणि अभिनव भारत ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्याकरता आपण सगळेजण संकल्प करूया, एकजुटीने या देशाला अभिनव भारताकडे या देशाची वाटचाल करू। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. वागळे इस्टेट सीपी तलाव येथील कचरा जादा मनुष्यबळ जादा गाड्या यांचा वापर करून वेगानं हा कचरा उचलला जावा असे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी दिले होते. त्यानुसार गेल्या 3 दिवसात किती कचरा उचलण्यात आला तसंच या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी आज सीपी तलाव परिसर हा कचरामुक्त करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले असून त्यानुसार हा परिसर कचरामुक्त करण्याच्या कामाचं सूक्ष्म नियोजन महापालिकेनं केलं असून 31 ऑगस्टपर्यंत या परिसरातील कचरा पूर्णपणे उचलला जाईल त्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं आयुक्त राव यांनी नमूद केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, शंकर पाटोळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसंच स्थानिक माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, गुरमुख सिंग सॅन, माजी नगरसेविका शिल्पा वाघ, मनीषा कांबळे आदी उपस्थित होते. सीपी तलाव येथील ट्रान्सफर स्टेशन याचा मूलभूत उद्देश होता की छोट्या वाहनांमधून कचरा येईल आणि तो कचरा कॉम्पॅक्टर आणि डंपरमधून त्याला प्लांटपर्यंत घेऊन जाईल. परंतु येथील प्रोसेसिंग प्लांट पूर्ण क्षमतेनं चालू नसल्यामुळे या ठिकाणाला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप प्राप्त होऊन या ठिकाणी जवळपास 30,000 मेट्रिक टन कचरा जमा झाला होता. या परिसराला कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेनं सूक्ष्म नियोजन केले. यासाठी कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या वाढवण्यात आली असून दिवसरात्र हा कचरा उचलला जात आहे. हा कचरा शासनाकडून आतकोली येथे प्राप्त झालेल्या जागेवर नेला जातोय. तेथे हा कचरा नुसता टाकला जाणार नसून त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीनं कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून त्या दृष्टीने तेथे काम सुरू असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक संस्थांनी संपर्क साधलाय. त्याचप्रमाणे गोवा, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, वाराणसी या ठिकाणी ज्या पद्धतीनं कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते त्या ठिकाणी आपण स्वतः भेटी देऊन त्याची पाहणी करून माहिती घेतली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या ज्या विविध टेक्नॉलॉजी आहेत त्यापैकी सर्वोत्तम टेक्नॉलॉजीचा वापर ठाण्यातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जाईल आणि ठाणेकरांची या समस्येतून मुक्तता केली जाईल असंही पालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असताना या परिसरात दुर्गंधी पसरू नये, डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी करण्यात येत आहे. याचीही पाहणी आयुक्त राव यांनी यावेळी केली. पुढे काय या कचऱ्याचं केलं जाणार? मार्च महिन्यामध्ये इथे रुजू झाल्याच्या दिवशीच मला माननीय मुख्यमंत्री महोदयाने स्पष्ट निर्देश दिला होता की वागळेमध्ये जे कचऱ्याची समस्या, आपला जे ट्रान्सफर स्टेशन त्याची दुर्दैवी परिस्थिती झालेली आहे, तो सुरळीत करणे, तो सुव्यवस्थित करणे हा सर्वात मोठा चॅलेंज आहे. आणि त्यांनी एक कालबद्ध कार्यक्रमसुद्धा माननीय CM सरांनी मला दिला होता. त्याच्या अनुषंगाने आपले सर्वकष प्रयत्न चालू होते. सर्व जे स्थानिक जनप्रतिनिधी आहेत त्यांनी खूप कष्ट केला आणि शासनाकडून आपल्याला एक पर्यायी जागा या कामासाठी प्राप्त झाली जिथे आपल्याला कचऱ्याचा प्रोसेसिंग प्लांट तयार करायचा आहे. जिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे याच्यावर आपण काम करणार आहे. वागळे स्टेटमध्ये जे आपला सीपी तलावचा ट्रान्सफर स्टेशन आहे याचा मूलभूत उद्देश असा होता की छोटे वाहनांमध्ये इथे कचरा येईल आणि इथून कॉम्पॅक्टर आणि डंपरमध्ये त्याला ट्रान्सफर करून आणि प्रोसेसिंग प्लांटपर्यंत घेऊन जाणे. दुर्दैवाने झाला काय की आपले प्रोसेसिंग प्लांट्स पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे इथे हळूहळू हा कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड म्हणून हा कन्वर्ट झाला आणि जवळजवळ इथे 30,000 मेट्रिक टन एवढा कचरा साचला होता. परत जुलैच्या महिन्यामध्ये माननीय CM सरांनी आम्हाला आणि जे आपले स्थानिक जनप्रतिनिधी आहेत सर्वांना हा निर्देश दिला की कसल्याही परिस्थितीत हा 31 ऑगस्ट त्याचे पूर्व वागळेला आपण पूर्व स्थितीमध्ये आपण आणावा आणि तिथून कचऱ्याचा जे ढीग तिथे जे साचला आहे तो त्याच्यातून त्याला मुक्ती द्यावी. त्याच्या अनुषंगाने आपण सूक्ष्म नियोजन केलं आहे. वाहनांची संख्या, डंपर्स आणि आपले जे टिपर्स आहेत त्यांची संख्या वाढवली आहे. दिवस रात्र आपण इथून जे सॉलिड वेस्ट पडला आहे लिगेसी वेस्ट म्हणून त्याला काढण्याचं काम आपण करत आहोत. CM साहेबांचे निर्देशान्वये आपल्याला आटकोलीमध्ये एक मोठी जागा मिळालेली आहे. तिथेसुद्धा आपलं काम चालू आहे. तिथे सायंटिफिक लँडफिल साईट आपण डेव्हलप करत आहे. अर्थात कचरा तिथे घेऊन जाऊन आम्हाला डंप नाही करायचा आहे. तिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची प्रोसेसिंग होणार आहे आणि काही कालावधीसाठी तिथे जर कचरा थोडा आम्ही ठेवलासुद्धा
तरीसुद्धा तिथे जे प्लांट आता कार्यरत होईल तो प्लांट त्या कचऱ्याच्या प्रोसेसिंग करणार आहे. यामध्ये विविध टेक्नॉलॉजीसुद्धा आपल्याकडे आहेत. ऑनरेबल CM साहेबांचेच निर्देशांवर अनेक आपले जे उद्योजक आहेत आणि असे जे टेक्नॉलॉजीचे प्रोपोनेंट्स आहेत त्या लोकांनी मला संपर्क केला, त्यांनी प्रेझेंटेशन दाखवला आणि काही ठिकाणावर आम्ही स्वतः स्पॉट व्हिजिट केला. आमचे अधिकारीही जाऊन आले. गोवाचा प्लांट पाहिला आपण, पुण्याचा प्लांट पाहिला, पिंपरी चिंचवडचा प्लांट पाहिला, मुंबईचा आणि काशी वाराणसीचा सुद्धा आपण प्लांट पाहून आलो आहे. आणि या जे विविध टेक्नॉलॉजी आहेत यापैकी जे सर्वोत्तम कार्यपद्धती ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी ठाणेचे विशिष्ट स्वरूपचे कचऱ्यासाठी राहणार आहे तो वापरून आपला प्रयत्न हा आहे की कायमस्वरूपी या समस्येतून मुक्ती मिळाली पाहिजे. थँक्यू.